साईतला छोटा मुलगा चिठ्ठ्या बनवायला घेतो तेव्हा अर्जुन त्याच्याबरोबर जातो आणि म्हणतो की मी तुला मदत करतो. तो चिठ्ठ्यांवर नावं लिहित असतो. तो अर्जुन मुद्दामून म्हणतो, तुझं अक्षर किती खराब आहे रे, दे मी लिहितो म्हणून. मुद्दामून अर्जुन त्याच्याकडनं घेतो आणि त्याला सांगतो, तू नावं सांग मी लिहितो. तो एकेकांची नावं सांगत असतो, पण अर्जुन फक्त सगळ्या चिठ्ठ्यांवर अर्जुन आणि सायली म्हणूनच लिहितो आणि त्यांच्या चिठ्ठ्या होतात. इकडे त्या चिठ्ठ्या घेऊन सगळ्यांसमोर येतात आणि तिकडे टेबल ठेवतात आणि एका बाऊलमध्ये त्या चिठ्ठ्या टाकतात. इथे सगळ्यांचेच चैतन्य, अर्जुन, कुसुमताई या सगळ्यांचे एकमेकांबरोबर इशारे चालू असतात. कारण सगळेजणच अर्जुनला विचारत असतात की आपल्याला जे हवं आहे ते केलंच ना, आणि तोही इशाऱ्याने सांगतो हो म्हणून. इथे मधुभाऊ सगळ्यांकडे बघत असतात काय चाललं म्हणून. इथे सायलीला पण कळत नाही, तिलाही काहीतरी संशय येतो अर्जुन, कुसुमताई, चैतन्य यांचा काहीतरी इशारा चालू आहे म्हणून. इकडे आता चिठ्ठी कोण काढणार म्हणून सगळे चाळकरी विचार करत असतात. तेवढ्यातच कुसुमताई म्हणते की मागच्या वेळेला तर सायलीला मान मिळाला होता, तिने चिठ्ठी काढली होती, तेव्हा आता कोण काढणार म्हणून चाललं असतं. तेव्हा अर्जुन पटकन म्हणतो, मग मागच्या वेळेला सायलीने काढली ना, मग आता तिचे वडील काढतील म्हणजेच मधुभाऊ. म्हणून स्टूल आणि त्याच्यावर तो चिठ्ठ्यांचा बाऊल मधुभाऊंसमोर ठेवतात आणि मधुभाऊंना सगळे चाळकरी म्हणतात काढा चिठ्ठी काढा म्हणून. ते ती चिठ्ठी काढतात आणि त्याच्यावरचं नाव बघून एकदम थक्क होतात, काहीच बोलायला तयार होत नाहीत. सगळेजणच त्यांच्याकडे बघत असतात की ते आता सांगतील कोणाचं नाव आलं आहे, आता सांगतील कोणाचं नाव आलं आहे, पण मधुभाऊ काय सांगायला तयार नाहीत. इथे कुसुमताईला कळतं की कोणाचं नाव आलं आहे म्हणून. ती खुश होते, चैतन्य आणि अर्जुन खुश होतो. इथे सायलीला संशय येतो हे तिघंजणं का असे वागतात म्हणून. इकडे चाळकरी मधुभाऊंना म्हणतात, सांगा ना हो, आम्ही वाट बघतोय, कोणाची चिठ्ठी आली आहे. तर ते काय बोलायला तयार होत नाहीत. म्हणून त्यांच्या बाजूला बसलेले काका ते ती चिठ्ठी घेतात आणि नाव घोषित करतात की सायली आणि अर्जुन. आणि अर्जुन असं दाखवतो की मला माहीतच नाही, अरे आश्चर्य वाटलं मला माझं नाव आलं म्हणून, हुशार आहे. आणि सगळेजणच आनंदी होतात. इथे मधुभाऊ खूपच नाराज होतात कारण त्यांना अर्जुन नको असतो. इथे सायली पण खुश होते की तिला अर्जुनबरोबर पतंग खेळायला मिळणार म्हणून. कुसुमताई, चैतन्य आणि चाळकरी सगळेच खुश होतात, पण मधुभाऊ नाराज असतात. ते तिथून उठून त्यांच्या घरी जातात. इथे सगळेजणच बघत असतात की मधुभाऊंना काय झालं, ते असे का वागतात म्हणून. अर्जुन सायलीला इशारा करतो आणि सायलीला पण कळतं. ती पण मधुभाऊंबरोबर आतमध्ये येते घरात आणि त्यांना समजवत असते की हे तुम्ही चुकीचं करतात, सगळे चाळकरी तुमची वाट बघतात, ते हा विचार करतात की तुम्हाला काय झालं आणि तुम्ही अचानक असे उठून का आलात म्हणून. तर ते म्हणतात मधुभाऊ की अर्जुनचं नाव कसं आलं, तो काय या जनता चाळीत राहतो का. तेव्हा सायली म्हणते, मी माहेरपणाला आली आहे ना म्हणून त्यांचं नाव घातलं आहे, आणि मागे मी चिठ्ठी उचलली तेव्हा पण अशा लोकांची नावं होती ज्या मुली माहेरपणाला आल्यात पण त्यांच्या नवऱ्यांची नावं होती, तसंच अर्जुन सरांचंही नाव घातलं आहे त्याच्यात, तुम्ही इतका का विचार करताय. तर मधुभाऊ काय ऐकायला तयार होत नाहीत. मधुभाऊंना सायली म्हणते, कुसुमताईमुळे आपण या जनता चाळीत आहोत, तर आपल्याला त्यांना जे हवं ते करावंच लागेल आणि त्यांच्यासाठी हा उत्सव खूप मोठा आहे, त्यामुळं आपण त्यांना नाराज नाही करू शकत. तुम्ही नाही आलात तरी मला पतंग उडवायला जावंच लागेल, हा खेळ खेळावाच लागेल, तुम्ही आलात तर बरं होईल म्हणून. आणि ती तिथून निघून जाते. ती परत सगळ्यांबरोबर तिकडे येते तेव्हा सगळेजणच विचारतात काय झालं, कुठे आहेत मधुभाऊ म्हणून. आणि इथे अर्जुन पण तिला इशाऱ्याने विचारत असतो, पण तिचा चेहरा पाहून अर्जुनला कळतं की ते नाराज आहेत, ते काही येणार नाहीत म्हणून. इथे सगळे चाळकरी म्हणतात, मधुभाऊंना अचानक काय झालं असं, ते काय असं वागतायत म्हणून. तेव्हाच मधुभाऊंचा आवाज येतो की नाही मी आलो म्हणून, मला एक काम आठवलेलं म्हणून मी गेलो, आता आलो आहे, चला सुरू करूया म्हणून. सगळेजणच खुश होतात. अर्जुन, सायली, कुसुम, चैतन्य आणि चाळकरी सगळेजणच खुश होतात. आता इथे अर्जुन म्हणतो, कुठे आहेत आमची पतंग म्हणून, आणि ते दोघंही पतंग कॉम्पिटिशनसाठी उभे राहतात. इथे सायलीचं पतंग हवेत उडायलासुद्धा लागतं आणि अर्जुन आपल्या पतंगेला मांजा अजून बांधतच असतो. सगळेजण त्याला म्हणतात, सायलीचं पतंग बघ उडलं आहे म्हणून, आणि तू काय करतो, अजून मांजाच बांधतोय. तो म्हणतो, होईल माझाही होईल, बघत राहाल तुम्ही म्हणून. इथे सायली त्याला टशन देत असते आणि इथे अर्जुनचा मांजा बांधून झाल्यावर तो शिटी मारतो आणि एका मुलाला बोलवतो ते पतंग वरती उडवायला म्हणून. आणि तेवढ्यातच तो त्याच्या खिशातून सायलीचा तो दुपट्टा, ज्यावेळी ती कोल्हापूरला जात असते आणि बसमधनं तिचा तो दुपट्टा ओढलेला असतो, तो त्याच्या गळ्यात स्कार्फ म्हणून बांधतो
आणि हे सायली आणि कुसुमताई बघतात आणि त्यांना दोघींनाही खूप आनंद होतो. सायलीलाही आनंद होतो की तो लक्की चार्म म्हणून त्यांनी तो स्कार्फसारखा तिचा दुपट्टा गळ्यात घातला आहे. आणि मग अर्जुन खेळी सुरू करतो. तोही आपलं पतंग वरती उडवतो. दोघांमध्येही खूप अटीतटीचे स्पर्धा चालू असते आणि दोघंही एकमेकांना बघून हसत असतात आणि एकमेकांमध्ये हरवतात सुद्धा. इथे दोघांचेही पतंग वरती जात असतात. एक टीम अर्जुनला चीअर करत असते तर दुसरी टीम सायलीला. इथे मधुभाऊ मागे बाकड्यावर नुसते बसून असतात. त्यांना आता काहीच करता येत नाही आहे. इथे अर्जुन आणि सायली आपले आपले पतंग उडवत असतात आणि एकमेकांना टशनही देत असतात आणि ते दोघंही खूप छान पद्धतीने एन्जॉय करत असतात. तेवढ्यातच अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं आणि ती किती मनोभावे ते पतंग आनंद घेऊन लुटत असते आणि हसत असते. हे बघून अर्जुनला खूप आनंद होत असतो आणि तो तिच्याकडेच बघत असतो आणि त्यालाही खूप बरं वाटत असतं सायलीला असं बघून. ती आनंदात मजा घेऊन पतंग उडवत असते. तेवढ्यातच परत चैतन्य त्याला इशारा करतो, अरे तुझं पतंग बघते कापेल ती म्हणून. तेव्हा अर्जुन परत आपल्या पतंगाकडे बघतो आणि सायली त्याच्याकडे बघते की तो किती आनंद घेऊन पतंग उडवतो आहे. दोघांचंही तेच एकमेकांकडे बघून आनंद घेत असतात की कसे दोघंही आनंद घेऊन पतंग उडवत आहेत. सायली त्याच्याकडे बघून हरवते. इथे कुसुम बघते की तिचं पतंग वेडवाकडं चाललं आहे. ते आता अर्जुन कापेल की काय म्हणून तिला भानावर आणते आणि तीही परत आपल्या पतंगाकडे लक्ष देते. तेवढ्यातच सायलीचं पतंग अर्जुन कापतो आणि सगळेजणच चीअर करायला लागतात अर्जुनला. इथे सायली रुसते, म्हणजे खोटी खोटी तिला असंच दुःख होतं की तिचं पतंग कापलं गेलं आहे आणि अर्जुन इथे खुश होतो. सगळेजणच अर्जुनला चीअर करत असतात आणि अर्जुन चैतन्य सगळेजण आनंदात असतात. तेवढ्यातच अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं आणि ती त्याच्याकडे असंच रुसून बघत असते की तिचं पतंग कापलं गेलं आहे म्हणून आणि अर्जुन तिच्याकडे बघून स्माईल देतो.